आपला चौथा ग्रामर टॉपिक आहे यूज जिरंड। जिरंड याचा अर्थ आहे धातू साधित नाम। नामाचे कार्य करणाऱ्या प्रेझेंट पार्टिसिपलला जिरंड असे म्हणतात। मुख्य क्रियापदाला ING हे प्रत्यय जोडून त्याचा वापर नाम म्हणून करणे म्हणजेच जिरंड होय। ते सदैव वर्तमान काळी धातू साधित रूपात असते। टू ला जोडून येणाऱ्या क्रियापदाला ING प्रत्यय लावून जिरंड बनवितात, मात्र त्यापूर्वी आलेला टू हा शब्द काढावा। पहिलं उदाहरण आहे इट इज जॉय टू राईड अ हॉर्स। टू राईड हा या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आहे, त्याला काढून आपल्याला त्या जिरंड फॉर्म बनवायचं आहे। जिरंड फॉर्म बनवायचं म्हणजे काय करायचं आहे तर क्रियापदाला ING प्रत्यय लावायचा आहे। दिलेल्या वाक्यात टू काढायचा आहे, त्याच्या पुढे असणारा जो मेन व्हर्ब आहे त्याला लावायचा आहे ING प्रत्यय। आपलं हे एक्झाम्पल आपल्या नजरेसमोर आहे, इट इज जॉय टू राईड अ हॉर्स। त्याचं आता उत्तर आपण सोडूयात। टू राईड हे आपलं इन्फिनिटिव्ह आहे, काय करायचं आपल्याला टू जो आहे हा काढून टाकायचा आहे आणि राईडला लावायचा आहे ING प्रत्यय। आपलं उत्तर आपण तयार करूयात, लिहूयात। या ठिकाणी आपलं उत्तर लिहून झालेलं आहे। काय केलं आहे बघा आपण, इट इज जॉय टू राईडऐवजी वापरलेलं आहे रायडिंग। मूळ क्रियापद जे आहे राईड त्याला आपण लावलेलं आहे ING प्रत्यय, रायडिंग अ हॉर्स। हे उत्तर आपलं तयार झालेलं आहे। दुसरं उदाहरण आपल्यासमोर आहे गर्ल्स लाईक टू सिंग। या ठिकाणी आपल्याला लगेच लक्षात येईल की इन्फिनिटिव्ह वर्ब जे आहे म्हणजे टू प्लस मेन वर्ब हा सिंग आहे। आपल्याला काय करायला लागणार आहे, टू सिंगचं होणार सिंगिंग। आपलं उत्तर लिहूया। आपलं उत्तर तयार झालेलं आहे गर्ल्स लाईक सिंगिंग। पुढचं उदाहरण जे आहे शी इज लर्निंग टू ड्राईव्ह। टू ड्राईव्ह हे आपल्या या ठिकाणी आहे इन्फिनिटिव्ह, टू ड्राईव्हचं होणार ड्रायव्हिंग। त्याचं उत्तर लिहूयात आपण। उत्तर आपलं झालेलं आहे शी इज लर्निंग ड्रायव्हिंग। टू ड्राईव्हचं झालेलं आहे ड्रायव्हिंग, बाकी आपण या ठिकाणी बदल केलेला नाही। अशाच पद्धतीनं पुढे अजूनही दोन एक्झाम्पल्स जे आहेत 4 आणि 5 हे तुम्ही सोडवायचे आहेत। या वाक्यामध्ये तुमच्या लक्षात येईल इथे टू ऑब्झर्व हे आपलं इन्फिनिटिव्ह आहे, इथे टू डाय आणि टू सरेंडर हे दोनही जे आपले इन्फिनिटिव्ह आहेत त्या आपल्याला जिरंड फॉर्ममध्ये बदलायचे आहेत।